नमस्कार. टी व्ही निक्स मराठी ज्योतींनी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मिनी विधान परिषद असं जे समजलं जातं त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजून आता माघारीच्या टप्प्यात ही निवडणूक आलेली आहे. 27 तारखेला माघारीनंतर खऱ्या अर्थानं रंग भरणार आहे. मात्र त्याचपूर्वीच ज्यांना पक्षीय उमेदवारी मिळालेली आहे अशा सर्वांनी आपली उमेदवारीचं काम चालू केलेलं आहे प्रचाराचं. वडंगे मतदारसंघातून आपण आपल्या संपर्क साधू इंद्रजित पाटील, आपलं सर स्वागत. आपण पंचायत समितीचं काम 5 वर्ष चांगल्या प्रकारे केलेलं आहे 2017 ते 2022 आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतात. काय आपल्या भावना? सर्वप्रथम मी या विभागाचे आमदार, माझे नेते व माझे मार्गदर्शक आदरणीय चंद्रदीप नरके साहेब, त्याचबरोबर माझे आजोबा कैलासवासी सदाशिव पाटील मास्तर, माझे काका, आमचे नेते, माझे मार्गदर्शक बाजीराव पाटील नाना यांच्या आशीर्वादाने मी 2017 ते 2022मध्ये पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून या वडंगे गणामध्ये मी गेली 5 वर्षे काम केलं आणि 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर या पंचायत समितीमध्ये गेली 4 वर्ष या ठिकाणी प्रशासक म्हणून या ठिकाणी प्रशासक काम करते आणि 5 वर्षाच्या कालावधीत काम करत असताना मी मतदारसंघामधल्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी सहभागी झालो. अनेक विविध कामं या विभागामध्ये आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्या बरोबर राहून या ठिकाणी रस्ते, गटर्स, सांस्कृतिक हॉल अशा विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मी यशस्वी ठरलो. त्याचबरोबर या माझ्या मतदारसंघातली 2 गावं आहेत, टोटल 3 गावं आहेत. तर त्यामध्ये वडणगे, चिखली, आंबेवाडी. तर वडणगे, चिखली आणि आंबेवाडी ही अशी 2 गावं आहेत की त्याच्यामध्ये पुराचा फटका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसतो आणि माझ्या कार्यकाळामध्ये 2019 आणि 2021मध्ये पुन्हा एकदा 2 वेळा पुराचा फटका या 2 गावांना बसला आणि याच्यामध्ये मी उल्लेखनीय काम या ठिकाणी केलं. म्हणजे पुरामधून लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे, त्या ठिकाणी अनेक पशुबळी या ठिकाणी झालं, मनुष्यबळी कुठली झाली नाही, त्या लोकांना स्थलांतरित करणे, त्या लोकांना आधार देणे, त्या लोकांना फूड पॅकेट या ठिकाणी पोच करणे, असे विविध उपक्रम मी त्यावेळेला विद्यमान सदस्य असताना या ठिकाणी केले. आपा, हा जो नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये हा मोठा स्पॅन आहे. किती गावं आहेत त्यामध्ये? साधारणतः या विभागामध्ये वडणगे जिल्हा परिषद गटामध्ये साधारणतः 10 गावं आहेत आणि त्या 10 गावामध्ये वडणगे गाव हे सर्वात मोठं गाव आहे. त्याच्यानंतर कुपेरे हे 2 नंबर क्रमांकाचं गाव आहे आणि त्यानंतर 3 नंबर क्रमांकाचं गाव ही चिखली आहे. अशी ही टोटल 10 गावाची वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघाची रूपरेषा आहे. किती? 38,000च्या आसपास? हां, त्याच्या आसपास आहे. काय नेमकं आहे आणि त्यावर तुमचे पंचायत समिती सदस्य तुमच्याबरोबर असणार आहेत. आपले काय काय प्लस पॉईंट आहेत आणि कोण सहकारी आपल्याबरोबर असणार आहेत? या विभागातून काम करत असताना वडणगे मतदारसंघ हा करवीर विधानसभा मतदारसंघातला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कारण या परवाच्या झालेल्या निवडणुका, विधानसभाच्या निवडणुकीमध्ये आमदार नरके साहेबांनी या मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य आहे आणि हे मताधिक्य अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे आणि या पूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेची तसेच आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्या गटाची अत्यंत मजबूत पकड आहे आणि याचा फायदा नक्कीच मला या इलेक्शनमध्ये होईल असं मला वाटतं. चंद्रदीप नरके आमदार असतील, नंतर त्यांचे बंधू अजित नरके गोकुळ संचालक असतील आणि नरके सर्वात तुम्हाला सहकारी आहे काय? त्यांचा निधी तुम्ही त्यांच्याकडून बऱ्यापैकी आणलेला? हो. तर निधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 19 ते 24 या विधानसभेच्या कार्यकालामध्ये पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्याच्यानंतर सरकारमध्ये बदल झाला आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं आणि त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला आम्ही सर्व शिवसैनिकांनी शिंदेसाहेबांच्या बरोबर जाण्याचं आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आपण शिंदेसाहेबांच्या पाठोपाठ गेलो आणि त्यावेळेला वडणगे गाव हे अत्यंत मोठं विधानसभा मतदारसंघातलं मोठं गाव आणि वडणगे गावामध्ये तलावाचं पर्यावरणमधनं काम सुरू होतं पूर्वी, तर ते काम रखडलं होतं. हा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावरती गाठल्यानंतर तात्काळ मला वाटतं एकनाथबाई शिंदे साहेबांनी आम्हाला तात्काळ 15 कोटीची मंजुरी आमच्या वडणगेच्या तलावासाठी दिली. त्याचं वडणगेकर कधीच विसरणार नाहीत. म्हणून झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरके साहेबांना जवळजवळ 2600 ते 2700 मताचा मताधिक्य या गावामध्ये मिळाला आणि तलावाचं काम ही उत्तम प्रकारे चालू आहे. सध्या तुम्ही जाऊनही बघू शकताय
आता फक्त फिनिशिंगचे आयटम सुरू आहेत, काम बाकी आहे. एक 6 ते 7 महिन्यात काम बऱ्यापैकी तलावाचं काम संपून जाईल. पुराचा मेन फटका आहे आणि पुराचा एक म्हणजे समस्या आहे आणि इतरही काही समस्या आहेत भागातल्या. आता तसं बघायला गेलं तर माझ्या मतदारसंघातलं वडणगे आणि आंबेवाडी ही 2 गाव अत्यंत सिटीजवळ असणारी गावं आहेत. तर ह्या 2 गावामध्ये बाहेरून येणाऱ्यांची लोकसंख्या जास्त आहे, म्हणजे प्लॉटिंग डेव्हलपमेंट वगैरे याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न एक चांगल्या प्रकारे उद्भवत आहे. त्याचबरोबर कचऱ्याचा एक प्रश्न मोठा आहे, कारण सिटीजवळचं गाव असल्यामुळं जमिनीचा भाव खूप आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तो जमा होणारा कचरा टाकण्यासाठी आम्हाला जागा मिळत नाही. त्यासाठी आम्ही आमची ग्रामपंचायत, आमची स्वतःची बॉडी आहे, माझे काका हे सगळं नेतृत्व आमचे करतात. आमच्या काकी माझ्या या ठिकाणी सरपंच म्हणून काम करत आहेत. ग्रामपंचायतची 14 सदस्यांची बॉडी आमची आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे. तुम्ही बघितलं तर वडणगी गावामध्ये रस्ते, पुन्हा गटर्स, पेईंग ब्लॉक चांगल्या उत्तम पद्धतीनं काम चालू आहे. तलावाचं काम देखील चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता घनकचरावरती देखील आमचं ग्रामपंचायत या ठिकाणी काम करते. त्याला वेळ लागेल, पण नक्कीच येणाऱ्या या वर्षभरामध्ये त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. प्रचाराला प्रत्यक्ष कमी दिवस मिळणार आहेत, कालावधी कमी आहे, मोठा स्पॅन आहे आणि आपला प्रचार समारंभ आपण चालू करत आहे, तर त्या संदर्भात आव्हान करा. खरं तर बघायला गेला तर गेली 4 वर्ष वडणगे जिल्हा परिषदेच्या निवडणुका सातत्याने आत्ता होत आहेत, नंतर होत आहेत, आत्ता होत आहेत, नंतर होत आहेत, असं करत 2 ते 2.5 वर्ष गेली आणि आता अंतिम झाल्या. माझी गेल्या वेळेची 5 वर्ष आणि रखडलेली 4 वर्ष, अशी 9 वर्षाचा कालखंड बघितला तर माझा 9 वर्षाचा संपर्क या प्रत्येक मतदारसंघातल्या गावामध्ये आहे. प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट झालो आहे. मला प्रत्येक तरुण मंडळांची या ठिकाणी, तरुण मित्रांची या ठिकाणी ओळख आहे. बचत गटांच्या माध्यमातून, CRPच्या माध्यमातून मी प्रत्येक महिला बचत गटापर्यंत या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी पोचलेलो आहे. त्यामुळं बऱ्यापैकी माझा संपर्क या मतदारसंघामध्ये चांगला आहे आणि अनेक गावांची मी पंचायत समितीमध्ये असताना अनेक लोकांना शेती अवजारांचं वाटप या ठिकाणी केलं. जलजीवन मिशनसारखी योजना गावोगावी पोचवण्यामध्ये मी पंचायत समिती सदस्य असल्यामुळे मला त्यामध्ये थोडी देखील भाग घेता आला आणि आमदार साहेबांच्या सातत्याने जवळ असल्यामुळे मला या मतदारसंघामध्ये संपर्क करण्यात मी यशस्वी झालो आणि त्याचा फायदा म्हणून जरी टाईम पिरियड कमी असेल तरी मी प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोचलेलो माणूस आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा, या सर्व आढावाचा मला नक्कीच या येणाऱ्या निवडणुकीमध्ये फायदा होईल. आपण ऐतिहासिक आणि पौशरी मोठी परंपरा दिल्या शिवपार्वती मंदिरापासून उद्या प्रचार शुभारंभ करत आहात, तर कशी तयारी आहे त्या संदर्भात एक आव्हान? उद्या आमचा शुभारंभ आहे. उद्या आमचे इथले स्थानिकचे नेते, माझे नेते, माझे काका बाजीराव पाटील नाना, त्याचबरोबर SR पाटील साहेब, त्याचबरोबर माझे दुसरे नेते आदरणीय खुपेरी मतदारसंघाचे भाग्यविधाते या ठिकाणी संजय बळवंत पाटील मामा, या सर्वांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन मी आता उद्या या ठिकाणी शुभारंभ करतो आहे आणि 10 गावातील लोक, एक 500-700 लोकांचं आम्ही नियोजन करून या ठिकाणी आम्ही उद्या आई शिवपार्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन उद्या आम्ही प्रचाराला सुरुवात करतो आहे. वडणगे मतदारसंघातून आपला प्रचार शुभारंभ राष्ट्रीय मतदार दिन जो आहे उद्या 25 तारीख त्यापासून सुरू करत आहेत आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंग बनणार आहेत. अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी आणि थेट उमेदवारांच्या, नागरिकांच्या मनातील भाव जाणण्यासाठी बघत राहा TV नेक्स्ट मराठी. पाटील सर, आपल्याला पुढच्या प्रचाराला आणि विजयाला TV नेक्स्ट परिवारच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.